नमस्कार. ठाणे डेली न्यूज मध्ये मी रंजना पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. उल्हासनगर मध्ये पेपर फुटी प्रकरणावरून उल्हासनगरात विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने प्रांतीय ऑफिस समोर मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी. चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज. हमेशा एक पाऊल पुढे. नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो. अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब बोल, इन्क्लाब बोल, इन्क्लाब बोल, इन्क्लाब, इन्क्लाब जिंदाबाद. शाही नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, तानाशाही नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो. छत्रपति शहर बंद करो, बंद करो, बंद करो. धर्मेंद्र प्रधान हाय हाय, हाय हाय, हाय हाय. धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो, राजीनामा दो, राजीनामा दो. नरेंद्र मोदी वीक है, कभी तो पेपर लीक है. धर्मेंद्र प्रधान वीक है, कभी तो पेपर लीक है. थोड़ा छत्री इकडे शिरसाट थोड़ा मागे 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 करायचं काय? खाली डोकं वर पाय. मोदी शासन करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी. मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी. जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है. जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है. मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी. मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी. जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है. भारत माता की जय. वंदे मातरम. भारत मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी. मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी. ओके उठवायला तयार नव्हतं, परंतु न्यायाधीशांच्या एका वक्तव्याने या देशातला सर्व तरुण जागी होऊन आज रस्त्यावर आहे. काल जर बघितलं मोदींचं स्टेटमेंट आलंय. मोदींना स्टेटमेंट द्यायला 1 महिना लागला, तेही मोदी प्रेस समोर नाही आले. त्यांनी स्वतःचा व्हिडिओ बनवून व्हायरल केलाय. तुम्हाला स्टेटमेंट द्यायला 1 महिना लागला, याचा अर्थ तुम्ही काय वाट बघत होता का? विद्यार्थी किती मरतील, लोक किती मरतील, याची तुमची अशी काही इच्छा होती का? जर 26-27 दिवस लोक उपोषणाला बसले, 8 दिवस झाले विद्यार्थी रस्त्यावर आहेत, तुम्ही त्यांना अमानुष मारहाण करताय, महिलांचे कपडे पाडताय, विद्यार्थिनींना मारताय. एवढं सगळं घडल्यानंतर तुम्हाला आता सद्बुद्धी सुचली की तुम्ही प्रेसला सामोरं न जाता एक व्हिडिओ बनवून टाकता, मी केस फास्ट ट्रॅक मध्ये चालवीन. अरे त्या धर्मेंद्र प्रधानकडे असं काय आहे की हे सरकार धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यायला घाबरतं? मला तर असं वाटतं की धर्मेंद्र प्रधान सरकार चालवतो, अमित शहा आणि मोदी फक्त खुर्चीवर बसलेले आहेत, त्याच्यामुळे ते राजीनामा घ्यायला घाबरत आहेत. विद्यार्थ्यांवरती होणाऱ्या अन्याय जर सातत्याने थांबला नाही, धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिला नाही, मुलांवरती झालेल्या केसेस मागे घेतल्या गेल्या नाही, तर हे सर्वपक्षीय आंदोलन येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा तीव्र असेल, याची सरकारने दखल घ्यावी. धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो. आज उल्हासनगर शहरामध्ये सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले, काय सांगाल? आज उल्हासनगर शहराने परत एकदा राजकीय एकीचं प्रदर्शन केलेलं आहे. हे प्रदर्शन अन्याय करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या विरोधात होतं. हे प्रदर्शन अन्याय करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात होतं, ज्यांनी निष्पाप विद्यार्थ्यांवर लाठी चालवल्या, त्यांची डोकी फोडली, त्यांची माथी फोडली, महिलांच्या देखील चुकीच्या ठिकाणी लाठ्या मारल्या. अशा परिस्थितीमध्ये दिल्ली पोलिसांच्या संदर्भामध्ये आणि विद्यार्थ्यांचे झालेले हाल ह्याच्या संदर्भामध्ये आजचा हा एक धडक मोर्चा महाविकास आघाडीने उल्हासनगरच्या प्रांत कार्यालयावर काढला. वास्तविक संविधानिकरित्या आंदोलन करणं सर्वांचा अधिकार आहे, परंतु या देशातलं असलेलं मोदी सरकार एक प्रकारे हुकुमशहाचं काम करत आहे आणि धर्मेंद्र प्रधान
ज्याची नैतिक जबाबदारी आहे, शिक्षण मंत्री आहेत ते, त्याची नैतिक जबाबदारी राजीनामा द्यायची, त्या राजीनामा देण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी कुठलीच भूमिका घेतली नाही. म्हणून अभिजित दिपके जो असेल किंवा सोनम वांगचुक असेल यांना उपोषण करावं लागलं. 26 दिवसानंतर सोनम वांगचुक यांनी त्यांचं काल रात्री उपोषण सोडलं अशी आम्ही माहिती इंटरनेटवर मिळत आहे. परंतु हजारो विद्यार्थी कुठल्याही राजकीय बॅनरच्या खाली न येता स्वतंत्रपणे दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये जमले आणि त्यांनी क्रांती करून दाखवली. शेवटी पोलीस देखील आहेत, आमचे बांधवच आहेत, त्यांचीही मुलं ह्या नीट परीक्षेच्या पेपरफुटीमुळे किंवा भ्रष्ट व्यवस्थेमुळे बाधित होत आहेत. पोलिसांनाही आम्हाला विनंती करायची आहे की ज्या ज्या ठिकाणी आंदोलन होत असेल त्याला सहकार्य करा. हे तुमच्या तुमच्या विद्यार्थ्यांसाठी, तुमच्या मुलांसाठी देखील आहे आणि ही आंदोलन हे देशाच्या सरकारला जागृत करण्यासाठी आहे. ज्या प्रकारे देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्र्यांच्या निवासाच्या बाहेर आंदोलन केलं, त्यांना अक्षरशः फरफटत ओढून घेऊन गेले पोलीस. आपण सर्वांनी टीव्हीवर पाहिलं असेल. जर देशाच्या विरोधी पक्ष नेत्याला एवढी वाईट वागणूक मिळत असेल तर तुमच्या माझ्या सारख्या सामान्य माणसाला कशा प्रकारची वागणूक मिळेल. काल मुंबईमध्ये आपण एक व्हिडिओ पाहिला, एक पोलीसचा सब इन्स्पेक्टर होता का माहित नाही, विद्यार्थ्यांना धमकी देत होता की आंदोलन जर तुम्ही केलं तर तुमच्या खिशामध्ये पावडर टाकू. काय टाकू? पावडर टाकून तुमचं कायमचं आयुष्य बाद करू. हे देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे, हे देवेंद्र फडणवीसच्या पोलीस दलातले लोक आहेत. अशा पद्धतीची राजवट भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती. फुले शाहू आंबेडकरला मारणारा आमचा महाराष्ट्र आहे, देशाला दिशा देणारा आमचा महाराष्ट्र आहे आणि अशा प्रकारचं जर महाराष्ट्रामध्ये होत असेल तर त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना आणि मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे हे सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी जमलेलो केंद्रातल्या सरकारचा निषेध करतो. धर्मेंद्र प्रधानचा पुनश्च एकदा राजीनामा मागतो आणि ज्या निष्पाप मुलांवर लाठीचार्ज केला, त्यांच्यावर खोट्या केसेस भरल्या, ते महाराष्ट्र असो, मुंबईत असो, दिल्लीत असो किंवा भारतात कुठेही असो, त्या सर्व केसेस तातडीने रद्द झाल्या पाहिजे. कल रात को ही प्रधानमंत्री मोदी जी ने कह दिया था कि जो एक केस है उसको 5 मिनट पे चलाना। महेश प्रकाश आहूजा, राष्ट्रवादी कांग्रेस जिला कमेटी एडवाइजर। ये हमारी महाविकास आघाड़ी जो बच्चे लोग के ऊपर लाठीचार्ज हुआ है दिल्ली में, उसके खिलाफ ये मोर्चा आज निकाला गया है। और अगर धर्मेंद्र प्रधान ने रेजिग्नेशन नहीं दिया तो रास्ते रोके जाएंगे। हम पूरी महाविकास आघाड़ी पूरी रास्ते पे उतरेगी पूरी ताकत के साथ। जनता के लिए यही बोलना चाहेंगे, हमें छोड़ो, आपके भी बच्चों के साथ में आगे चल के ऐसा हो सकता है, आप हमारा साथ दो, बच्चों का साथ दो।